हॅलो फ्रेंड्स, आज आहे मदर्स डे म्हणून आम्ही गेलो आईला भेटण्यासाठी आणि तिथे आईने केला होता दडपे पोह्याचा बेत. कच्च्या पोह्यामध्ये तिने घातले होती कैरी आणि त्याबरोबर काकडी, टमॅटो, कांदा आणि ओलं खोबरं. या सगळ्या गोष्टी बारीक चिरलेल्या होत्या आणि कैरी आणि काकडी फक्त किसलेली होती. त्याबरोबर घातलं होतं आलं, मिरचीचा ठेचा आणि भरपूर कोथिंबीर. हे सगळं पोह्यांमध्ये घातलं आणि त्याला वरनं कडकडीत गरम तेलाची फोडणी दिली. फोडणी म्हणजे नेहमीचीच, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हळद, हिंग या सगळ्या गोष्टी छान तेलामध्ये होऊ दिल्यात आणि त्याची फोडणी आपण या पोह्यांवरती दिली. फ्रेंड्स, दडपे पोह्याला थोडंसं तेल जास्ती लागतं. ही सगळी फोडणी दिल्यानंतर ते सगळे पोहे व्यवस्थित हाताने कालवून घेतले. वरनं दिलेल्या फोडणीमध्ये आणि काकडी, कांदा, कैरीच्या जे पाणी सुटतं त्याच्यामध्ये हे पोहे छान भिजले. त्याच्यामध्ये आलं, मिरचीचा ठेचा तर होताच, म्हणजे ती एकदम छान चरचरीत झाले. मीठ, साखर या गोष्टी चवीप्रमाणे त्याच्यामध्ये टाकल्या. एक अख्खं लिंबू त्याच्यावरती पिळलं आणि मग मस्त हे पोहे परत एकदा कालवून सगळ्यांना खाण्यासाठी सर्व्ह केले. कसा वाटला तुम्हाला हा दडपे पोह्याचा बेत? तुम्ही दडपे पोहे कधी खाल्लेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या इथे या दडप्या पोह्यांना काही दुसरं म्हणत असतील तर त्याचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. हे पोहे चवीला एकदम भन्नाट लागतात. तुम्ही रेग्युलर पोहे खाणं विसरून जाणार जर तुम्ही हे बनवले तर. आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर केतकीज लाईफस्टाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.